नमस्कार मित्रांनो, बघा शेतातील एकदम नॅचरल वातावरण कसं शेतात एकदम बेस्ट पाण्याच्या मोहक आवाज, मस्त मनमुराद असं निसर्ग, शेतातील पीक बघा. हे बगळे पाण्याच्या यानं आपल्याला काहीतरी भेटते का खायला बघत आहेत. आमच्याकडे थोडा लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडंसं पाणी इकडे गेलं नाही, म्हणून खुलं पाणी चालू केलेलं आहे. पाटपाणी म्हणतो आपण त्याला. तसं इकडं बाकीचं व्यवस्थित आहे. शेतात आमच्या बकऱ्या चरत आहेत. असा एकदम छानसा व्ह्यू आहे संध्याकाळच्या टायमाचा. लगतच गाव आहे, आमच्या गावालगतच शेती आहे. बाकी कोरडवाहू शेती आहे इथं, तरी बाकी इकडं मशागत उन्हाळी बाकी आहे. आता या रानात सध्या काय नाही. आमच्या इकडं तुरीचं पीक झाल्यानंतर मोकळं असतंय. फक्त आम्ही उन्हाळी भुईमुगच घेत असतो. इथं जवळच आम्ही आता हळद लावायचे नियोजन चालू आहे, त्यामुळे हळदीचं इथं बेनं आणून लिंबाच्या खाली ठेवलेलं आहे सावलीला. आता आमच्या बकऱ्याचा टाईम झालेला आहे, त्याच्यामुळं आता त्या निघाल्यात, जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतातच बाजूला त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. चला तर मंडळी, आता त्यांना नाहीतर तो त्या जातात गावाकडेच. त्यांना आता इथेच कुठेतरी थोडंसं थांबल्या तर ठीक आहे, मग होईल आपलं थोडंसं. बघा, यामध्ये 2 बिट्टल आणले होते मी. बिट्टल जातीवर काम करण्याचा विचार चालू आहे, त्याच्यामुळे एक नर आणि एक मादी. बाकी हे छोटाले गावरानच येतं. पहिले आपल्याकडं होते त्या आता विक्री केल्या. आता हे टोटल बोकडच येतं, 5 बोकड येतं, एक छोटीशी पाठ आहे ती, आणि हे दोन्ही एक नरमादी बिटलमध्येच आहे. बघू आता याचा कसा रिस्पॉन्स मिळते आपल्याला. हे जोडधंदा म्हणून छोटंसं आपल्याला काहीतरी पाहिजे तर अडी अडचणीच्या कामाला आणि शेतात काम करत असताना काहीतरी छोटंसं बिझनेस म्हणून चालतंय. याच्यातूनच आपल्या शेतीचा खर्च पाणी निघते आणि एक दर्जेदार काम आहे. याच्यातून चांगलं उत्पन्न मिळते. आपला भविष्यात मोठा प्लॅन, मोठं गोट फार्म करण्याचा मानस आहे, पण आता बघू काय होते. तर अशी आहे आमची सध्याची नियोजन, सध्याची शेती. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ओके.